पाठीचा मणक्याचा त्रास असताना आपल्याला सर्जरीची आवश्यकता आहे का, हे जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. बहुतांश वेळेस सर्जरी अवॉइड करणे हे पेशंटचे ध्येय असते, पण सर्जरी अवॉइड केल्यावर, सर्जरी टाळल्यानंतर त्यातून होणारे संभाव्य धोके आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर शेवटपर्यंत पूर्ण बघा, आपल्या बहुतांश शंकांचं निरासन होऊन जाईल. नमस्कार, मी डॉक्टर गौरव सुधाकर चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. तर मणक्यांचे आजार हे सुरुवातीपासून जर काळजी न घेतली तर ते वाढू शकतात व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या ह्या खूप गंभीर होतात. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की कोणत्या प्रकारे या आजाराला आपण टाळू शकतो, किंवा असं म्हणता येईल की ऑपरेशन जर आपण गरज पडली तर एखाद्या पेशंटला, तर ते ऑपरेशन आपल्याला न टाळता कसं त्याला सक्सेसफुलरित्या करता येईल व त्याच्या लागणाऱ्या उपचार पद्धती जाणून घेऊ. तर पाठीच्या कोणत्या समस्यांना सर्जरी म्हणजे ऑपरेशन लागते? सर्वात कॉमन असते हर्निएटेड डिस्क म्हणजे स्लिप डिस्क, जिथे मणक्यातली गादी सरकून नस दबते. दुसरे आहे स्पायनल स्टिनोसिस, ज्याच्यामध्ये नस जाण्याचा रस्ता हा पूर्णपणे बंद होतो व पेशंटला चालता येत नाही व पायांना मुंग्या येतात. तिसरं आहे एका मणक्यावर एक सरकणे, ज्याला आपण स्पॉन्डिलोलिस्थेसिस असं म्हणतो. ते सरकून मणक्यातली नसा ज्या पायांमध्ये येतात त्या चोकअप होतात. आणि त्यानंतर आहे ट्युमर इन्फेक्शन, म्हणजे मणक्यातली एखादी गाठ किंवा इन्फेक्शन. या आजारांसाठी शस्त्रक्रिया कंपल्सरी लागते. तर एखाद्या पेशंटला सर्जरीची गरज केव्हा असते? सर्जरीची गरज जेव्हा पेशंटला तीव्र प्रकारच्या वेदना होतात, जिथे औषध, गोळ्या, मेडिसिन्स, फिजिओथेरपी व इंजेक्शन या सर्व उपचार पद्धती फेल होतात, या पेशंट्सला सर्जरीची गरज असते. त्यानंतर एखाद्या पेशंटला पायामध्ये कमजोरी येणे, लघवीच्या व टॉयलेटच्या जागे नसांवरती कंट्रोल जाणे, ह्या सर्व गोष्टी जेव्हा दिसतात त्यावेळेस त्वरित अर्जंटमध्ये ऑपरेशन गरजेचे असते. तर सर्जरी टाळल्यामुळे काय काय धोके उद्भवू शकतात हे आपण जाणून घेऊ. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तीव्र वेदना. आपल्याला सर्जरी जर गरज आहे आणि ती जर आपण टाळली तर ज्या वेदना होतात त्या अतितीव्र प्रमाणात होतात व पेशंटला कधी कधी त्या सहन होत नाहीत. त्यानंतर आहे नसांचे प्रॉब्लेम्स, म्हणजे पायात सुन्नपणा येणे, लघवीच्या जागेला सुन्नपणा येणे किंवा पाय बधीर पडणे, चालताना तोल जाणे, या सर्व गोष्टी होऊ शकतात. त्यानंतर पायामध्ये कमजोरी येणे किंवा आपण एका ठिकाणी बसून राहणे, या सर्व गोष्टी सुद्धा आपल्याला बघायला भेटतात जर आपल्याला ऑपरेशन गरजेचे आहे व आपण ते टाळायला गेलो तर. आणि याहून सर्वात घातक असते लघवी व टॉयलेटच्या जागेचे नियंत्रण जाणे. हे अत्यंत रेअर असते, पण हे जेव्हा जिथे कंप्रेशन, जिथे नस जास्त दबलेली आहे त्या पेशंट्समध्ये हे अत्यंत ऑपरेशन करणे गरजेचे आहे, अन्यथा या सर्व गोष्टींचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर सर्जरी म्हणजे ऑपरेशन केल्याचे फायदे काय आहेत? काही आजार मणक्यांचे असे असतात जिथे ऑपरेशन हे जास्त फायदेकारक असतं न ऑपरेशन केल्यापेक्षा, व त्याचे फायदे म्हणजे त्वरित तुम्हाला वेदनांपासून मुक्तता होते, पायातील सुन्नपणा लवकर बरा होतो, पूर्ववत आपण आपल्या कामावरती त्वरित रुजू होऊ शकतो व आपल्याला होणाऱ्या पुढील भविष्यातील डॅमेज, म्हणजे जसं की आता सांगितलं मी, पायातील कमजोरी येणे, या सर्व गोष्टींपासून आपण वाचू शकतो. तर या सर्व आजारांवर नवनवीन तंत्रज्ञान अवेलेबल आहेत. याचपैकी एक तंत्रज्ञानाबद्दल, दुर्बिणीद्वारे मणक्याची शस्त्रक्रिया, याबद्दल जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर वरती आय बटनला क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या लिंकवर सिलेक्ट करा व ही सर्जरी कशी केली जाते हे पूर्णपणे आपण जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो, मणक्यांचे आजार हे खूप गंभीर असतात. जिथे गरज आहे त्या ठिकाणी ऑपरेशन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. ऑपरेशन टाळलेच पाहिजे. मणक्याचे ऑपरेशनसाठी लोक खूप घाबरतात आणि त्याचा एक न्यूनगंड सोसायटीमध्ये तयार झालेला आहे. पण अलीकडच्या काळात, मागच्या 10 वर्षांमध्ये मणक्यांच्या शस्त्रक्रियेमध्ये होणारे सक्सेस रेट हे मोर दॅन 90% आहेत. योग्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेणे व त्या गोष्टीचे निदान करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला होणाऱ्या त्रासांपासून स्वतःलाच वाचवायचे असेल तर ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया गरजेची आहे त्या ठिकाणी ती अवलंबली पाहिजे. तर घाबरू नका. काही तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये मेन्शन करा, आम्ही त्यांना रिप्लाय देऊ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला मणक्याच्या शस्त्रक्रियांबद्दल काही डाऊट असेल तर यावरतीही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ अवश्य बघा. धन्यवाद.